माझी सुरुवात आमच्या मानगंगा परिवाराची सुरुवात आपल्या सांगोल्यासारख्या परंपरागत दुष्काळी भागातून सुरुवात झाली आणि जसं आपण म्हणल्याप्रमाणे आम्ही हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहे. पण कसं आहे, तुम्हाला एक व्हिजन असेल आणि एक तुमचं एक ध्येय असेल तर तुम्ही एक तो टप्पा गाठू शकता. त्यामुळं मी ह्या ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतल्यामुळं मला एक आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळं मला माझं एक उच्च असं ध्येय होतं आणि ते मी ध्येय जपण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर मी सुरुवातीला कर्नाटका बँकेसारख्या बँकेतून सुरुवात करून शेतकऱ्यांशी माझी नाळ जोडली आणि जे काही शेती किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी व्यवसाय करता यावा किंवा त्यांचं जीवनमान उंचवण्याच्या हिशोबानं काहीतरी करावं ह्या उद्देशानं सुरुवातीला मानगंगा डेअरी सुरू केली. आणि आज जवळपास आम्ही 5-10 हजार प्रतिदिन लिटरचा सुरू केलेला प्रवास आज आम्ही आपल्या सांगोलसारख्या दुष्काळी भागात 1,00,000 लिटर प्रतिदिन इतक्या क्षमतेचा आम्ही प्रकल्प सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर या डेअरीमधील जे काही शेतकरी असतील किंवा इतर काय असेल, कारण कुठल्याही व्यवसायामध्ये असेल किंवा काहीतरी आर्थिक जीवनमान उंचवायचं असेल तर शेतकऱ्यांना आर्थिक कर्ज पुरवठा पतपुरवठा पण झाला पाहिजे. या उद्देशानं आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी मानगंगा परिवार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून पतसंस्था सुरू केली. आणि आज या संस्थेचं लावलेलं जे काही आमची पालवी 5 वर्षापूर्वी फुटली होती त्या संस्थेचं आज एक वटवृक्षामध्ये रूपांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी आम्हाला आमचे सर्व शेती व्यावसायिक असतील किंवा जे आमच्या मानगंगा परिवाराचे सर्व सभासद आहेत यांची खूप मोलाची साथ लाभली आणि त्यांनी माझ्यासारख्या एका नवीन उद्योजकावर विश्वास ठेवून आम्हाला एक भरारी देण्यासाठी चांगला विश्वास दाखवला.